अतिशय घनदाट आणि विविध प्रकारांचे झाडं असलेले हे जंगल आणि वेगवेगळ्या प्रकारे लाल चिऱ्यांमध्ये बांधकाम केलेले हे घर आकर्षणाचे मुख्य केंद्र बनलंय. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड गाईज. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे सरळ दापोलीमधून. तर तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, मी दापोलीला आलो होतो माझ्या मित्राच्या इथं. हा बघू शकता, हा आहे मित्र. आणि काल आम्ही शाळेमध्ये गेलो होतो. तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल. जर बघितला नसेल तर तो आपल्या चॅनलवर जाऊन तो ब्लॉग बघून घेसाल. तर आज आपल्याला जायचं आहे कुठं? पन्हाळे काजी पांडवकालीन लेण्या बघण्यासाठी. तर आम्ही जात आहोत पन्हाळे काजीला. पांडवकालीन लेण्या आहेत, जसं आपल्या अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत तसेच इकडे पण लेण्या आहेत, ते बघण्यासाठी जात आहोत. आणि आता सध्याच आम्ही दापोलीच्या बाहेर आलेलो आहोत. म्हटलं आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करून घ्या. आणि इथून जवळजवळ किती 30 किलोमीटर येते नाही? 30 किलोमीटर. इथून जवळजवळ 30 किलोमीटर येते. तर जास्तीत जास्त अर्धा पाऊण तासात आपण तिथं पोहोचून जातो आणि तिथं मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर फायनली मित्रांनो, आम्ही पोहोचलो पन्हाळे काजीला, जिथं आहेत लेण्या. आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण एक एक अशा लेण्यात आहे. तिकडे समोर 28 लेण्या आहेत. तर आपण आतमध्ये जाऊ आणि बघू. म्हणजे सध्या पोचलो, तिथून सुरुवातच झाली लेण्याची. तर बघू आपण. हे बघू शकता आतमध्ये कसं आहे. तर टॉर्च पूर्ण अंधारच आहे. पूर्ण अंधार आहे मित्रांनो, काही दिसत नाही आहे पण बाहेरून. तर बघू शकता मित्रांनो, हे आहे कोरीव काम केलेलं, पण सध्या आहे हे भग्नावस्थेत पडलेले सर्व इथं कोरीव काम. आणि हे पण बघू शकता तुम्ही, हे पण मूर्ती तुटलेली आहे. हे बघू शकता, हे आहे पूर्ण बाहेर असा व्ह्यू. पूर्ण आता हे वर्षी एकाला किती आहे ते? 28. बघू शकता मित्रांनो, इथं आल्याबरोबर एकदम थंड वाटत आहे. एकदम दगडातलं कोरीव काम भिंती दगडात आपलं फ्लॅश लाईट लावून ते आपण हे बघू शकता. इथं छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. यांना तर काही चेहरे नाही आहे मूर्तींना, पण आहे इथं कोरीव काम केलेलं. आणि एकदम इथं मस्त आवाज पण घुमत आहे आणि शांतता पण खूप वाढत आहे. आपण आलो लेण्या बघायला आणि तुम्ही म्हणसाल ह्या फणस दाखवत आहे, काय दाखवत आहे. तर पण मित्रांनो, आपण सर्व एक्सप्लोअर करू. आणि खूप मोठे मोठे दगड आहेत तिथं आणि यामध्ये खूप कोरीव काम केलेलं आहे. आता आपल्याला पूर्ण आतमध्ये जायचं आहे. हां, इथली नष्ट झाली. हो, हे पूर्ण नष्ट झालेली आहे लेणी. कोरीव काम हे ते सर्व नष्ट झालेलं आहे. इथे बी होते, हा नष्ट झाला. हां, इथं होते, हे ना, हे पडले बहुतेक पूर्ण पावसामुळे बनाय. आता बरेच दिवस झाले ना. तर बघू शकता मित्रांनो, हे आहे कोरीव काम केलेलं लेणी आणि त्या म्हणजे पडक्या अवस्थेत आहे सध्या. आणि तुम्ही बघू शकता मंदिराची प्रतिकृती आहे हे. आणि हे बघू शकता नागाच्या फणा आणि नाग काढलेला आहे. आणि हे मंदिराची प्रतिकृती आहे. आणि आपला मित्र पाणी बघत आहे, याला पाण्याचाच खूप इंटरेस्ट आहे. तर आपण पण बघू. आणि इथं म्हणतात की या नदीत मगर असतात, पण आम्हाला तर काही आणखी दिसलं नाही मगर वगैरे. आणि आम्ही पण जास्त जवळ काही गेलो नाही. तर बघू शकता एकदम लेणींच्या समोरच नदी आहे पूर्ण. तर चला मित्रांनो, आता जाऊ आपण सरळ. आणि या लेणीला तर लॉक लावलेला आहे. आम्ही हां हां, खाली उतरून दगडीवर उभे राहून फोटो काढले होते. पाणी वाढलं की. हो, वाढलं पाणी. हां, आणि या लेणीला पाहिजे ना, हे लॉक लावलेलं आहे. काही यामध्ये काही सिक्रेट आहे काय? एकमेव हे आहे की लॉक आहे. आणि हे जुने हे बसवले, नवीन हे बसवले आहेत खिडक्या त्याने. बघू शकता मित्रांनो, ही एकमेव लेणी अशी आहे की याला लॉक लावलेला आहे. यामध्ये कोणी राहत वगैरे असेल त्याच कारणानं इथं खजाना आहे. आता आलो आपण नेक्स्ट लेणीजवळ. हां, सगळ्या लेणीत सगळ्यात बेस्ट लेणी आहे. हे जुन्या काळात शंकरजीचं मंदिर होते, शिवमंदिर. अंदर पिंडीची स्थापना होती. आता नाही आहे म्हणा, पण अंदर बनवलेलं किती बढिया आहे मंदिर. चला मित्रांनो, आपण बघू. अजून नक्षीकाम आहे याच्यातच. वरती पण नक्षीकाम आहे. वरती कमळ काढलेलं आहे. प्रत्येक द्वार
हे बघितलं हे गर्भगृहाच्या बाहेर 2 द्वारपाल आहे. त्याच्या मागून आपण जेव्हा मंदिरात दर्शन गोल फिरतो, मागून गोल फिरायसाठी सर्वांना जे कोणी येतील त्यांना बसण्यासाठी व्यवस्था, त्याच्यावर नक्षीकाम सगळंच काढलेलं आहे. बघू शकता मित्रांनो. आतमध्ये इथं शिवलिंग असायचं जुन्या काळात. वरती हा गाभारा जो आपण म्हणतो ना मंदिरातल्या आतमध्ये असतो तो. बॅटरी हा त्या अंधार असल्या कारणानं मित्रांनो आपल्याला स्पष्ट दिसत नाही आहे. पण तुम्ही बघू शकता काम काय बढिया वरचं. हे पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. तिथं आणि शिवलिंग असायचं. हे शिवलिंग असायचं इथं बघू शकता. पूर्ण तसा आकार आहे आणि हे पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. आणि जसं आपण द्वारपाल हो हे नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण दोन्ही साईडला आहे मित्रांनो. मागून जा. आणि जसं आपण मंदिराच्या पाठीमागून फिरतो तसं पूर्ण केलेला आहे रस्ता. पूर्ण आतमध्ये एका दगडातच आहे. जायला काही नाही. बघू शकता मित्रांनो. मी ते काय हे नक्षीकाम किती बढिया आहे. ते पाय. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा. हे बघू शकता. हे मंदिर गणपती बाप्पांचं मंदिर असायचं. आणि ह्या जो कलर दिलेला आहे हे आता मागून कोणा कलर वगैरे दिला असेल, पण तुम्ही कोरीव काम बघू शकता. आणि हे पूर्ण मंदिर आहे. आता आपण शूज घातला आहे तर आपण आतमध्ये काही जाऊ नाही. बघू शकता. आता तिकडे दुसरे मुलं पण आले फिरायला. तर आपण आता पुढे पुढे एक्सप्लोअर करू पूर्ण आणि आणखी पुढे काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करू. हे तसे कोरीव काम आहे. हे मंदिरच आहे वाटते. मंदिर समाधी हे हां बघू शकता. बारीक नक्षी या खांबावर का किती बारीक आहे ना. बारीक नक्षीकाम केलेलं आहे. हे गेट काय इतके बढिया आहे. मॉडर्न घराचे बी गेट इतके बढिया नसतात. गेटचं नक्षीकाम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं पायऱ्या आहेत आणि जे लँडस्लाईड होते त्या कारणानं आणखी दबेल असतील मंदिर. कोरीव काम जे आहे तर काही सांगता नाही येत, कारण वरतून पाण्यामुळे खाली गोटे वगैरे जे पहाड आहेत वरचं ते खाली घसरतच राहते. आणि हे बघू शकता पाण्याची लेवल वाढली. मागच्या वेळेस म्हणजे हा माझा मित्र म्हणते मागच्या वेळेस आलं होतं तर इथं पूर्ण खाली होतं, पण आता पाण्याची लेवल खूप वाढली. नाहीतर खाली मस्त जाऊन फोटोशूट वगैरे काय करता आला असता. विचार कर जुन्या काळातल्या लोक इथं ऋषी यातून उठले घरातून की डायरेक्ट नदीत आंघोळ बिंघोळ करून फ्रेश करूनच नंतर घरात जागे. तर मित्रांनो 1 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो शेवटच्या लेणीजवळ. तुम्ही बघू शकता. आणि आता पुढे काही रस्ता पण नाही आणि लेण्या पण नाहीत. इकडे बघता खाली जायसाठी रस्ता आहे. आणि तुम्ही म्हणजे आपण विचार पण करू नाही शकत की जुन्या काळातचं जीवनमान कसं असायचं आणि आता किती प्रगतशील झालो. पण त्यामध्ये जुन्या काळात आनंद पण खूप असायचा आणि सुख समृद्धी खूप असायची. आजकालचं जीवन खूप धावपळीचं झालं हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मित्रांनो. आणि इथं आल्याबरोबर तुम्ही बघू शकता सध्या उन्हाळा असल्या कारणानं म्हणजे पानझड होत आहे, पण पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवंगार असायचं. आणि किती शांत वातावरण आहे. फ्रेश ऑक्सिजन मिळत आहे सर्व. आणि आजकाल तर खूप पॉल्युशन वगैरे झालेलं आहे. सर्वीकडे तुम्हाला आंब्याचेच झाडं दिसायला मिळतील आणि सागाचे झाडं इथं फार कमी आहेत. जसं आपल्या सातपुडा पर्वतमध्ये आपल्याला खूप साग पाहायला मिळतो तसा इथं पाहायला मिळत नाही. तर आता आपण थोडासा आराम करू आणि थोडेसे फोटो वगैरे पण काढून घेऊ. आणि बघू शकता इथं एवढं छान वाटत आहे मित्रांनो, तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. फायनली मित्रांनो आपण अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर पोचला आता गाडीच्या जवळ. इथून गाडी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि आपण खूप रील्स आणि फोटो वगैरे काढले. तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघसाल मित्रांनो. आणि आता मला तर काही सध्या माहीत नाही आणखी काही इकडे आहे का एक्सप्लोर करण्यासारखं. जर असलं काही तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोच. आणि त्या आपली गाडी उभी. तर आता इथून फटाफट मस्तपैकी पाणी वगैरे पिऊन सरळ आपल्या घराकडे निघतो आणि रस्त्याने काही असलं तर तुम्हाला दाखवतोच. थांबू दे. तर चला मग मित्रांनो आता फटाफट जाऊ. ऊन पण खूप होत आहे.
रस्त्याने जात असताना आम्हाला दिसलं एक अतिशय सुंदर आणि घनदाट असलेलं शेत, ज्यामध्ये लावलेले होते खूप सारे कमळाचे फुलं. आणि समोरचा एवढा सुंदर नजारा बघून इथून जाण्याचं मन पण होत नव्हतं. तर मित्रांनो, आपण आलो आता परशुरामांच्या मूर्तीजवळ आणि तुम्ही बघू शकता हा परिसर किती सुंदर आणि स्वच्छ आहे. आणि हे ठिकाण अतिशय उंचीवर आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता खाली पूर्ण गाव आणि जंगल सर्व दिसत आहे मित्रांनो. ध्यान मंदिर आहे हे, शांतता. फायनली मित्रांनो, आपण परशुरामाचं हे महत्त्वाचं ठिकाण आहे इथं. आणि पूर्ण आवाजामध्ये जशी इकोसिस्टीम लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला आवाज येतो असेल तर ही अशी पूर्ण पृथ्वी केलेली आहे आणि त्याच्यावर अशी परशुरामाची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. हे फायबरची मूर्ती आहे 8 किलोची. आणि आवाज बघितला मित्रांनो कसा तुमचे, मी बोलत आहोत आवाज कमवत आहे. तुम्ही बघितलीच हे जे पृथ्वी आहे, पृथ्वीसारखे बनवले आहे, त्यावर अशी परशुरामाची मूर्ती आहे. मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. पण हे आवाज बघू शकता, पूर्ण इकोसिस्टीम लावलेलीच आहे. हे बघू शकता मित्रांनो, ही अशी पृथ्वी केलेली आहे पूर्ण पृथ्वीसारखं. आणि हे वरती आहे मूर्ती, तर तुम्हाला समोरून दाखवतो. पूर्ण आहे असं मस्त. आणि पूर्ण हे वरती आहे. बघू शकता, दुरून दाखवतो तुम्हाला. बघा भारताचा नकाशा. सो फायनली मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही अशी मूर्ती आणि पूर्ण पहाडाच्या वरच्या टोकावर आहे. तर इथून सर्व बघून घेतलं, फोटो वगैरे काढून घेतले. आता वेळ पण खूप झाला, आता सरळ जातो आम्ही घरी. नंतर बघू आता काय करायचं. तर संध्याकाळीचा आमचा प्लॅन फिक्स झाला, बीचवर जायचा. तिथं जाऊ, मस्तपैकी आंघोळ वगैरे करू.